19 डिसेंबर बराच चर्चेत असणारा दिवस. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या म्हणण्यानुसार 19 डिसेंबरला देशाच्या राजकारणात मोठा भूकंप होणार आहे. या दिवशी एखादा मराठी माणूस पंतप्रधान होऊ शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. पण पृथ्वीराज चव्हाण यांच्या या वक्तव्याचं कनेक्शन आहे अमेरिकेशी. अमेरिकेत 19 डिसेंबरला मोठी घडामोड होण्याची शक्यता आहे. त्या दिवशी अमेरिकन काँग्रेसच्या कायद्याअंतर्गत महत्त्वाची माहिती सार्वजनिक केली जाईल. यासोबतच एप्स्टीन फाईल्स संबंधी मोठे खुलासे होणं अपेक्षित आहे. यामुळे अमेरिकेच्या राजकारणाला मोठा हादराही बसू शकतो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या खुर्चीलाही धोका आहे असंही बोललं जात आहे. कारण ट्रम्प यांचं नाव आधीच एप्स्टीन फाईल्समध्ये आलेलं आहे. त्यांचे काही आक्षेपार्ह फोटोजही सार्वजनिक झालेत. त्यामुळे 19 डिसेंबरला आणखी खुलासे झाले तर ट्रम्प यांचं अध्यक्षपद जाऊ शकतं अशा चर्चा होत आहेत. पण हे खरंच होऊ शकतं का? 19 डिसेंबरला अमेरिकेत नक्की काय घडणार आहे? एप्स्टीन फाईल्सचे खुलासे झाले तर ट्रम्प यांचं अध्यक्षपद जाणार का आणि अमेरिकेला नवे अध्यक्ष मिळणार का? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. सगळ्यात आधी 19 डिसेंबरला अमेरिकेत नक्की काय होणार आहे ते पाहू. डोनाल्ड ट्रम्प यांनी 19 नोव्हेंबरला एका विधेयकावरती स्वाक्षरी केली होती. एप्स्टीन फाईल्स ट्रान्सपरन्सी ॲक्ट असं या विधेयकाचं नाव. या विधेयकानुसार अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ जस्टिसला 30 दिवसांच्या आत जेफ्री एप्स्टीनच्या चौकशीशी संबंधित सगळ्या फाईल्स सार्वजनिक करण्याचे आदेश दिलेत. 19 डिसेंबर ही या फाईल्स सार्वजनिक करण्याची शेवटची तारीख आहे. एप्स्टीन केसशी संबंधित अनेक कागदपत्र 2019 पासून हळूहळू सार्वजनिक होत आहेत. या कागदपत्रांना एप्स्टीन फाईल्स असं नाव देण्यात आलं. आता 19 डिसेंबरला एप्स्टीन केसशी संबंधित सगळी कागदपत्र, ईमेल आणि फोटोज प्रसिद्ध होणार आहेत. त्यांची संख्या लाखोंच्या घरात असल्याचं बोललं जात आहे. एप्स्टीन फाईल्समध्ये आत्तापर्यंत जगभरातले अनेक मोठे राजकारणी, उद्योगपती आणि सेलिब्रिटींची नावं आली आहेत. 5 वर्षांपूर्वी ब्रिटनच्या राजघराण्यातले प्रिन्स अँड्र्यू यांचं यात नाव आलं होतं, ज्यामुळे त्यांना ब्रिटनचं राजघराणं सोडावं लागलं होतं. आता हीच वेळ डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती येऊ शकते असं म्हटलं जातंय. पण हे का म्हटलं जातंय हे पाहणंही महत्त्वाचं ठरतं. 12 डिसेंबरला अमेरिकन हाऊस ओव्हरसाईट कमिटीच्या डेमोक्रॅटिक सदस्यांनी एप्स्टीन फाईल संबंधित एकूण 92 फोटो प्रसिद्ध केले. या फोटोमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, उद्योगपती बिल गेट्स आणि माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांसारखे प्रमुख व्यक्ती अनेक महिलांसोबत दिसत आहेत. एका फोटोमध्ये ट्रम्प दिसत आहेत, त्यांच्या आजूबाजूला अनेक महिला आहेत. धक्कादायक म्हणजे या फोटोजमध्ये ट्रम्प यांचं चित्र असलेलं कॉन्डमचं पॅकेटही दिसतंय. यामुळे अमेरिकेत नवा वाद सुरू झालाय. खरं तर डोनाल्ड ट्रम्प यांचं एप्स्टीन फाईल्समध्ये याआधीही नाव आलं होतं. एप्स्टीनचे ट्रम्प यांच्यासोबत पूर्वीपासून संबंध होते. या दोघांनी 1997 मध्ये एकत्र एका जेटमधून प्रवास केला होता. 1990 आणि 2000च्या दशकात ट्रम्प आणि एप्स्टीन न्यूयॉर्क, फ्लोरिडामध्ये एकमेकांना अनेक वेळा भेटलेत. हे दोघं ट्रम्प यांच्या मारे लागो रिसॉर्टवरही एकत्र भेटले होते. एप्स्टीनच्या ईमेल्समधून समोर आलेल्या माहितीनुसार ट्रम्प यांना मुलींबद्दल माहिती होती असा दावा एप्स्टीननं केल्याचं दिसतं. पण मुलींसोबतच्या संबंधाचे कोणतेही दावे केलेले नाहीयेत. स्वतः ट्रम्प यांनी एप्स्टीनच्या कृत्यांबद्दल आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचं म्हटलंय. पण आता 19 डिसेंबरला एप्स्टीन फाईल्सची आणखीन कागदपत्र समोर आल्यानंतर ट्रम्प यांच्या संबंधी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. यामुळे अमेरिकेच्या राजकारणात मोठा भूकंप होऊ शकतो. पण यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांची खुर्ची खरंच जाऊ शकते का? त्यांचं अध्यक्षपद धोक्यात आहे का? तर समजा 19 डिसेंबरला सार्वजनिक झालेल्या एप्स्टीन फाईल्समध्ये ट्रम्प यांच्याबाबत आणखी काही वादग्रस्त माहिती समोर आली तर अमेरिकेत याचे मोठे राजकीय पडसाद उमटू शकतात. ट्रम्प यांच्यावरती सर्व बाजूने राजीनाम्याचा दबाव येईल. गुन्हा गंभीर असेल तर विरोधकांसोबतच त्यांच्या पक्षाचे सदस्यही राजीनाम्याची मागणी करू शकतात. अशा परिस्थितीत अमेरिकेच्या संसदेत ट्रम्प यांच्या विरोधात तातडीनं महाभियोग प्रस्तावही येऊ शकतो. जर असं झालं तर ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात येईल का? तर अमेरिकेच्या संसदेतही भारताप्रमाणेच 2 सभागृह आहेत. कनिष्ठ सभागृहाला हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह असं म्हणतात, तर वरिष्ठ सभागृहाला सिनेट असं म्हटलं जातं. ट्रम्प यांना अध्यक्षपदावरून हटवण्यासाठी या दोन्ही सभागृहात महाभियोग प्रस्ताव पास होणं गरजेचं आहे. आता हे करण्यासाठी ट्रम्प यांच्या विरोधकांकडे तेवढं संख्याबळ आहे का? तर कनिष्ठ सभागृह म्हणजेच हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये महाभियोगाचा प्रस्ताव पास होण्यासाठी साध्या बहुमताची आवश्यकता असते. तिथे सध्या एकूण 435 सदस्य आहेत, म्हणजेच बहुमताचा आकडा 218 इतका आहे. या सभागृहात ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पार्टीकडे अगदी काठावर बहुमत आहे. हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये सध्या रिपब्लिकन पक्षाचे 220 सदस्य आहेत. दुसरीकडे विरोधी डेमोक्रॅटिक पक्षाकडे 213 सदस्य आहेत. 2 जागा रिकाम्या आहेत. रिपब्लिकन पक्षाकडे सध्या बहुमत असल्यामुळे डेमोक्रॅटिक पक्ष स्वतःच्या बळावर महाभियोगाचा प्रस्ताव मंजूर करू शकत नाही.
218चा आकडा गाठण्यासाठी डेमोक्रेटिक पक्षाला किमान 5 रिपब्लिकन मतं आपल्या बाजूने वळवावी लागतील. हे कठीण असलं तरी अशक्य नाही, कारण याआधी डेमोक्रेटिक पक्षानं ट्रम्प यांच्याच विरोधात हे करून दाखवलंय. 2021 साली सुद्धा ट्रम्प यांच्या विरोधात महाभियोग प्रस्ताव आला होता. त्यावेळी 10 रिपब्लिकन सदस्यांनी ट्रम्प यांच्या विरोधात मतदान केलं होतं. यावेळी जर एप्स्टीन फाईल्समध्ये ट्रम्प यांच्या विरोधात गंभीर पुरावे असतील तर आणखी सदस्य त्यांच्या विरोधात मतदान करू शकतात. अशा परिस्थितीत हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये महाभियोगाचा प्रस्ताव पास होऊ शकतो. पण यामुळे ट्रम्प यांचं अध्यक्षपद जाणार नाही, कारण खरा अडथळा अमेरिकन सिनेटचा आहे. सिनेट म्हणजे अमेरिकेच्या संसदेचं वरिष्ठ सभागृह. ट्रम्प यांना अध्यक्षपदावरून हटवण्यासाठी त्यांच्यावरचा महाभियोग प्रस्ताव सिनेटमध्ये पास होणं गरजेचं आहे. पण सिनेटमध्ये महाभियोगाचा प्रस्ताव पास होण्यासाठी साधं बहुमत नाही, तर 2/3 बहुमताची आवश्यकता आहे. सिनेटमध्ये एकूण 100 सदस्य असतात, त्यामुळे महाभियोग प्रस्ताव पास होण्यासाठी 67 मतांची आवश्यकता असते. सध्या रिपब्लिकन पक्षाकडे 53 सिनेटर आहेत, तर डेमोक्रेटिक पक्षाकडे 45 सिनेटर आहेत. 2 सिनेटर अपक्ष आहेत. हे 2 सिनेटर जनरली डेमोक्रेटिक पक्षाची साथ देतात. अशा प्रकारे डेमोक्रेटिकचा आकडा 47 पर्यंत जातो. तरी सुद्धा महाभियोगाचा प्रस्ताव पास होण्यासाठी त्यांना आणखीन 20 मतांची आवश्यकता असणार आहे, जी मिळवणं जवळपास अशक्य आहे. अमेरिकेच्या राजकारणात एवढ्या मोठ्या प्रमाणात क्रॉस पार्टी वोटिंग होणं अत्यंत दुर्मिळ आहे. त्यामुळे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये जरी महाभियोग प्रस्ताव पास झाला तरी सिनेटमध्ये तो पास होणार नाही असं म्हटलं जात आहे. त्यामुळे सध्या तरी ट्रम्प यांची खुर्ची सेफ असल्याचं दिसतंय. अमेरिकेच्या इतिहासात आत्तापर्यंत 3 अध्यक्षांवरती महाभियोग प्रस्ताव चालवण्यात आलाय. ट्रम्प एकमेव अध्यक्ष आहेत ज्यांच्या विरोधात 2 वेळा हा प्रस्ताव चालवण्यात आलाय. पण तिन्ही अध्यक्षांवरचा प्रस्ताव अमेरिकन सिनेटमध्ये पास होऊ शकलेला नाही. म्हणजेच काय, तर अमेरिकेच्या इतिहासात आत्तापर्यंत एकाही अध्यक्षाला महाभियोग प्रस्तावामुळे आपलं पद सोडावं लागलेलं नाही. सर्वात आधी 1868 साली अँड्र्यू जॉन्सन यांच्या विरोधात महाभियोग प्रस्ताव आला होता. तो हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये पासही झाला, पण सिनेटमध्ये होऊ शकला नाही, त्यामुळे त्यांचं पद वाचलं. त्यानंतर 1998 साली बिल क्लिंटन यांच्या बाबतीतही हेच घडलं. त्यांच्यावरचा महाभियोग प्रस्ताव खालच्या सभागृहात पास झाला, पण वरच्या सभागृहात पास होऊ शकला नाही. ट्रम्प यांच्या बाबत हे 2 वेळा घडलं. दोन्ही वेळा त्यांच्यावरचा महाभियोग प्रस्ताव हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये पास झाला, पण सिनेटमध्ये होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांची खुर्ची वाचली आहे. पण हे आता शक्य आहे का, तर हे त्यांच्यावरच्या आरोपांवरती अवलंबून असेल. जर 19 डिसेंबरला ट्रम्प आणि एप्स्टीन यांच्या संबंधाबाबत काही खळबळजनक खुलासे झाले तर त्यांच्यावरती सर्व बाजूंनी मोठा दबाव येईल. मीडियामधून आणि त्यांच्या स्वतःच्या पक्षाकडूनही राजीनाम्याची मागणी जोर धरू शकते. तरीही ट्रम्प यांनी राजीनामा दिला नाही तर नक्कीच महाभियोग प्रस्ताव येऊ शकतो. तो सिनेटमध्ये पास होणं अवघड आहे, पण झाला तर ही घटना ऐतिहासिक असेल. अमेरिकन लोकशाहीच्या 250 वर्षांच्या इतिहासात डोनाल्ड ट्रम्प हे पहिले अध्यक्ष असतील जे महाभियोग प्रस्तावाद्वारे बाजूला केले जातील. आता हे घडतं का, याचं उत्तर 19 डिसेंबरला नेमकी काय माहिती समोर येणार यावर अवलंबून असणार आहे. तुम्हाला काय वाटतं, 19 डिसेंबरला अमेरिकेत सत्ता पालट होण्याइतपत मोठं काही घडेल का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.